नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पूजा, फाउंडर ऑफ डॉक्टर पूजाज होमिओपॅथी क्लिनिक, कोथरूड, पुणे. ज्या फिमेल्स प्रेग्नंट आहेत त्या प्रेग्नन्सीमध्ये सतत मळमळ आणि खूप जास्त प्रमाणात उलट्यांची तक्रार घेऊन येतात. तशी तर गर्भारपणात मळमळ आणि उलट्यांची तक्रार ही कॉमन असते. पण ज्या फिमेल्स पूर्ण 9 महिने उलट्या आणि मळमळीने त्रासून गेलेल्या असतात, ज्यांना अजिबात जेवण जात नाही, जेवणच काय पाणी सुद्धा उलटून बाहेर पडतं, किंवा स्पेसिफिक काही अन्न पदार्थांच्या वासाने मळमळ ट्रिगर होत असेल, उदाहरण द्यायचं झालं तर काही फिमेल्स नॉनव्हेज बघून किंवा फोडणीच्या वासाने, इवन पिठाच्या वासाने सुद्धा उलट्या करतात. प्रेग्नन्सीमध्ये दिली जाणारी विटामिन्स, आयर्नची औषधं वास येतो आणि उलटी मळमळ होते म्हणून खातच नाहीत. त्या स्पेसिफिकली सांगतात की मला प्रेग्नन्सीच्या आधी अजिबात ॲसिडिटी किंवा उलट्या मळमळ होण्याचा त्रास कधीच नव्हता. मला हा त्रास प्रेग्नन्सीमध्येच सुरू झालाय. अशा केसेसमध्ये बेस्ट काम करणारं होमिओपॅथिक औषध आहे लॅक वॅक्सिनम डिफ्लोरेटम 30. हे औषध 30 पोटेन्सीमध्ये द्यायचं आहे आणि पेशंटला दूध बंद करायला सांगायचं. हायपरेमेसिस ग्रॅव्हिडॅरम साठी हे एक उत्तम औषध आहे. काही डोसेस नंतरच हा त्रास पूर्णपणे बरा होतो. मळमळ, उलट्या पूर्णपणे थांबतात. पेशंटला फ्रेश वाटायला लागतं. माझ्या क्लिनिकमध्ये मी हे मेडिसिन खूप वेळा वापरलंय अँड सीन अँड एक्सलंट रिझल्ट्स इन हायपरेमेसिस.